आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथीचा पाठ दुसरा, बोलणारी नदी. एक होती मुलगी, तिचे नाव होते लीला. होती ती चौथीत आणि होती भारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस. स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती. बघा, एक मुलगी होती आणि तिचे नाव होते लीला. आणि ती कितवीत होती मुलांनो? चौथीत. तुम्ही कितवीत आहात? चौथीतच ना? हां, ती पण कशी होती? चौथीतच होती आणि होती भारी खोडकर. बघा, कसं मुलांचा स्वभाव कसा असते, कोण शांत असते, कोणी बोलका असते, कोणी खोडकर असते. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मुलांचे स्वभाव असते. आणि हा लीलाचा स्वभाव कसा होता? खोडकर. आणि तिला काय वाटायचं? लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस. बघा, तिला लोकांना त्रास द्यावा असं वाटायचं नाही, पण कसं ती खोड्या काढायची. त्यामुळे खोड्या काढल्यानंतर त्रास होणारच की नाही? हां, तिला वाटायचं नाही लोकांना त्रास द्यावा, पण ती खोड्या काढल्यामुळं लोकांना त्याचा त्रास व्हायचा. त्याच्यामुळं तिला काय म्हणायचे लोक? खोडकर. स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची. बघा, ती कुणाचे ऐकत होती का लीला? नाही. तिच्या मनात जे काही आलं ते करायची ती. तिच्या मनानंच करायची. तिच्या मनात जे आहे तेच करायची. आईचं किंवा इतर घरातल्या मंडळीचं किंवा मोठ्यांचं ऐकायची नाही ती. तिला जे वाटेल तेच करायची ती. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. म्हणजे ती कशी होती? मुळातच खोडकर असल्यामुळं तिला काय लोकांना सतवायची किंवा त्यांच्या खोड्या काढायची तिला हौस होती. आणि ती काय करायची मग? त्यासाठी खोड्या काढण्यासाठी नवीन नवीन युक्त्या शोधायची. कळालं का? तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. मग तिचं घर कसं होतं? गावाच्या एका टोकाला, म्हणजे एका बाजूला, एका कडेला. तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती. आणि तिचं घर एक कडेला असल्यामुळं काय मग? तिच्या घराच्या बाजूला काय होतं? वावर म्हणजे काय रे मुलांना? शेत. आणि शेताच्या थोडेसे बाजूला चालत गेलं की नदी होती. बघा, एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. आई म्हणाली नको खाऊ. ताई म्हणाली नको खाऊ. माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला ग लीला, नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. बघा, आता तिला एके दिवशी काय खावासा वाटला? लीलाला एका दिवशी काय खावासा वाटला? बर्फाचा गोळा. असं तुम्हाला प्रश्न विचारण्यात येते मुलांनो, लीलाला काय खावासा वाटला? मग याचं उत्तर काय येईल मुलांनो? लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. बघा, मग तिला बर्फाचा गोळा खावासा वाटल्यामुळं काय झालं? ती म्हणाली नाही, आई म्हणाली. मग तिला बर्फाचा गोळा खावा वाटला असेल तर मग तिची आई काय म्हणाली? तिनं विचारले असेल आईला, मला बर्फाचा गोळा खावा वाटला. तिची आई काय म्हणाली मुलांनो? नको खाऊ. ताई म्हणाली नको खाऊ. माई म्हणाली, तिची माई म्हणजे तिची आजी पण म्हणाली. सगळ्यांनी तिला नकार दिलाय बर्फाचा गोळा खायला. तिची आजी छान म्हणाली बघा तिला, लीला ग लीला, नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. बघा, बर्फाचा गोळा खाल्ल्यामुळं काय होईल? मग तुला सर्दी होईल. सर्दी झाल्यामुळे तुझं नाकातून पाणी निघेल आणि सगळं पाणी तुझ्या नाका जमा होईल. आणि तुझा ते सर्दीमुळं तुझा गळा पण, बर्फ खाल्ल्यामुळं गळा पण दुखेल म्हणून म्हणाली. हे असं तिची आजी समजून सांगायली. कुणाला? लीलाला. तिला आई समजून सांगितली नको खाऊ गोळा बर्फाचा म्हणून. ताई पण म्हणाली नको खाऊ. माई पण सांगितली नको खाऊ गोळा, की त्याच्यामुळं तुझा गळा दुखेल, तुझा सर्दी होऊन तुझ्या नाकात सगळं पाणी जमा होईल. बघा, आता काय करावे बरे? आता सगळ्यांनी तिला खाऊ नको म्हणून सांगितलेत बर्फाचा गोळा. आईनं पण नाही खाऊ नको म्हणली, ताई पण खाऊ नकोस म्हणून सांगितली, आणि आजीनं पण म्हणजे माईनं पण सांगितली की नको खाऊ गोळा म्हणून. आता तिच्या
ती कशी होती? तिच्या मनाप्रमाणे वागणारी होती. तिची जी इच्छा असेल त्याप्रमाणे ते वागत असे, अशी सुरुवातीलाच आपल्याला या पाठात सांगितलंय. आता तिला विचारायला काय करावे बरे? लीला विचार करू लागली. आता तिला विचार पडले, सगळेजण खाऊ नको म्हणलेत, आता कसं करावं, खावं की नाही, असं आता तिला विचार पडलाय. ती विचार करू लागली. तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी. पण नदी बोलणार कशी? मग ती स्वतःच म्हणाली, बोल ग लीला. मग लीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला खायचा बर्फाचा गोळा. पण माई म्हणाली, दुखेल गळा. खाऊ का नको? बघा आता मुळातच ती कशी आहे रे मुलांना? खोडकर, मनाप्रमाणे वागणारी. सगळ्यांनी तिला बर्फाचा गोळा खाण्यासाठी नकार दिलाय, नको खाऊ म्हणून सांगितले. तरी पण ती काय केली? आता तिच्या घरापासून जवळ असणाऱ्या नदीकडे गेली आहे. तिला युक्ती सुचली आहे. ती नवीन नवीन युक्त्या विचार करायची, काय केल्यानं काय होईल, काय कराय, हे तिच्या सारखं डोक्यात चालायचं. सगळ्यांनी नको म्हणल्यानंतर सुद्धा ती कुठे गेली आहे? कारण तिच्या डोक्यामध्ये नवीन नवीन युक्त्या. युक्ती काय, डोक्यानं काय विचार केला? मग चला नदीकडं जाऊ म्हणून ती काय केली? आता नदीकडे गेली आहे. नदीकडे जाऊन काय म्हणाली? नदी ग नदी, नदी ग नदी. पण नदी कशी बोलणार? बघा मुलांनो, नदी कुठं बोलती का रे? नाही. मग ती स्वतःच बोलायली नदीला, आणि नदीचं पण म्हणणं ती स्वतःच बोलायली. मग ती स्वतःच म्हणाली, बघा, नदी ग नदी म्हणून अजून तीच बोलायली, नदी ग नदी. स्वतःच म्हणाली, बोल ग लीला. आधी काय म्हणली? नदी ग नदी. मग नदीच्या नदी म्हणून स्वतःच बोलायली, बोल ग लीला. आता मग लीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला खायचं बर्फाचा गोळा. पण माई म्हणाली, दुखेल गळा. खाऊ का नको? बघा, नदीचं पण बोलणं तीच बोलायली, नदीचं पण म्हणणं तीच बोलायली, आणि स्वतःचं पण बोलणं तीच म्हणायली. तिनं म्हणायली बघा आता, लीलाला खायचा बर्फाचा गोळा. पण माई म्हणाली, दुखेल गळा. मग म्हणायली नदीला की लीलाला खायचा बर्फाचा गोळा. पण सगळ्यांनी काय केले? नकार दिले. खाऊ का नको? सांग बरं. बघा आता नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, मग खा की, पळत जा आणि पटकन खा. स्वतःच म्हणाले, खा की, मग जा, पळत जा आणि पटकन खा. लीला म्हणाली, अगं पण तुझं कसं ऐकू? अजून स्वतःच बोलायली. म्हणाली नदीला, अगं पण तुझं कसं ऐकू? का बरं? कारण बघा आता, ताई म्हणाली नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ. पण नदी कशी बोलणार? बघा, नदीचं पण म्हणणं हिनंच म्हणाली, आणि स्वतःचं पण, लीलाचं पण तिनंच म्हणाली. पण नदी कशी बोलणार आता? बघा, सगळ्यांनी नको म्हणले, पण हिचं म्हणणं काय होतं की हिला बर्फाचा गोळा खायचा आहे. म्हणून हिला युक्ती सुचली की नदीकडे गेली ती. नदीचं पण म्हणाली, नदी ग नदी, मला बर्फाचा गोळा खायचा आहे, खाऊ कसं करू? स्वतःच म्हणाली, खा की, मग जा, पटकन जा आणि खा. मग कसं खाऊ? सगळेजण मला नकार दिले तर, असं म्हणाली. बघा आता नंतर पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, आणि माईपेक्षा मोठी मी नदीबाई. बघा आता हिच्या डोक्यात युक्त्या कशा भारी सुचलेल्या. आता ताईपेक्षा मोठी कोण आहे? आई. मोठी असते की नाही आई? आणि आईपेक्षा पण आपली आजी मोठी असते, माई. आजी म्हणजे काय? इथं माई म्हणले आजीला, इथं तिनं लिहिल्यानं काय म्हणले? माई. मग हे माईपेक्षा पण मोठी कोण आहे? मग नदीबाई. कारण नदी वर्षानुवर्ष, खूप वर्षापासून आपल्या इथं येत असती, वाहत असती. पिढ्यानपिढ्या आपल्या त्या नदीचं पाणी वापरत असते. त्याच्यामुळं माईपेक्षा कोण मोठी आहे? नदीबाई. पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, पण माईपेक्षाही मोठी मी नदीबाई, माझं ऐक. बरोबर. बघा आता सगळ्यापेक्षा मोठी कोण आहे? मग नदी. नदी म्हणायली ना, खा बर्फाचा गोळा. पण नदीचं म्हणणं कोण बोलायले? लीलाच. बरोबर. सगळ्यापेक्षा मोठं कोण आहे म्हणाली मग लीला? नदीबाई. नदीबाई म्हणजे कोण? बोलणारी, नदीकडून नदीचं म्हणणं मांडणारी कोण आहे? लीला. म्हणजे लीलाच म्हणायली. बरोबर, नदीबाई मोठी आहे सगळ्यापेक्षा.
लीला पळत बर्फवाल्याकडे गेली, गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. बघा, मुळातच लीला कशी होती? खोडकर, तिच्या मनात आल्याप्रमाणे वागणार आहे. तिला मनात काय होते? तिच्या बर्फाचा गोळा खायचा होता. पण सगळ्या घरच्यांनी तिला नकार दिला होता, खाऊ नकोस गोळा म्हणून. पण तिला बर्फाचा गोळा खायचा होता. यासाठी तिने नवीन युक्ती सुचली. नदीबाईकडे गेली आणि स्वतःच सगळं बोलली आणि स्वतःच बोलून खा असं म्हणून तिच्या मनानंच नदीबाईच्या नावानं म्हणाली, बरोबर सगळ्यापेक्षा मोठी नदीबाई आहे, नदीबाई खा म्हणाली. आता आपल्याला खायला काही हरकत नाही गोळा म्हणून ती आता काय केली? मग पळत बर्फवाल्याकडे गेली आणि गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. बघा, आता तिला नवीन युक्ती सुचली. कोणी सगळ्यांनी घरचा नकार दिला तरी नदीबाई आपल्याला सगळ्यापेक्षा मोठी आहे आणि तिला नवीन युक्ती सुचली. मग आता तिच्याकडं हे नवीन नवीन हे युक्त्या करण्यासाठी नदीबाईचं नाव ती पुढे करू लागली. बघा, आता ताई, आई, माई यापेक्षा मोठी नदीबाई, तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. बघा, आता सगळ्या गोष्टीला कोणी घरातले आपल्या नकार दिले तर मग कुठं जायचं? नदीबाईकडे जाऊन तिची परवानगी घेतली की मग आपल्या हवे ते आपण करू शकतो. हवे ते आपल्याला जे काही घरच्यांनी नकार दिलेला आहे ते पण आपण करू शकतो, खाऊ शकतो. एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली, नको बुडवू शाळा. आई म्हणाली, नको बुडवू. माई म्हणाली, लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडवू नको शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. बघा, आता तिला सुरुवातीला काय बर्फाचा गोळा खावासा वाटला आणि मग ती घरच्यांनी नकार दिला तरी सुद्धा नदीबाईकडे जाऊन बर्फाचा गोळा खाल्ली. आणि आता तिला दुसरं काय आलं तिच्या मनामध्ये? की तिला शाळेला जायचा कंटाळा आलाय. तिला आता शाळा बुडवावीशी वाटली. तिने मग ताईला विचारले. ताई म्हणाली, नको बुडवू शाळा. आई म्हणाली, नको बुडवू शाळा. आणि माई म्हणाली, लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडवू नको शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. बघ बघ बाळा, तुला जरी कंटाळा आला शाळेत जायचा तरी तू शाळेला जा, शाळा बुडवू नकोस. कारण शाळेत जर तू गेलीस तर शिकशील आणि शिकून सवरून तू मोठी होशील आणि मोठी झाल्यानंतर चांगले शिक्षण घेतल्यानंतर तू काय होशील? सुखी होशील. असं माई तिला समजून सांगायली. कुणाला? लीलाला. लीला चिडली. कुणीच कसे शाळा बुडू देत नाही, शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली. बघा, आता तिला एक नवीन युक्ती सुचली होती ना नदीबाईकडे जाण्याची. सगळ्यापेक्षा मोठी कोण आहे? नदीबाई. सगळ्यापेक्षा नदीबाई मोठी असल्यामुळं आता ती सगळ्यांनी घरच्यांनी तिला काय सांगितले तर तू शाळेत जा, शाळा बुडवू नकोस. पण तिला शाळा बुडवायची होती. आता यासाठी ती कुणाकडं आली? आता नदीकडं. बघा, नदीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू? पण नदी कशी बोलणार? मग लीलाच बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडव बिनधास्त शाळा. बघा, आता मग ती नदीकडे गेली आणि म्हणाली, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू? बघा, आता नदीला म्हणाली, मला कंटाळा आलाय, शाळेत जावेनसे वाटत नाही, पण काय करू? सगळे घरचे मला शाळेला जा म्हणून म्हणाले, तर मला कंटाळा आलाय, मला आज जाऊ वाटत नाही म्हणून. मग नदी काय बोलणारी होती का? नाही. मग लीलाच बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडव बिनधास्त शाळा. बघा, स्वतःच म्हणाली, आलाय जर कंटाळा तर बिनधास्त बुडव शाळा. मग तुला जर कंटाळा आलाय तर बिनधास्त बुडव शाळा. हे कोण म्हणाले? लीलाच. कुठं? नदीपाशी जाऊन ती स्वतःलाच बोलायली, नदीला पुढे करून. बघा, ताई, आई, माईपेक्षा मोठी नदीबाई परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही. बघा, आता सगळ्यात मोठी कोण आहे? नदीबाई. ताई, आई, माईनी सगळ्यांनी तिला बुडू नकोस शाळा असं सांगितले, पण नदीनं बुडव शाळा, आलाय कंटाळा तर बुडव शाळा असं म्हटल्यानंतर ती शाळेला गेली नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्याच शाळेत 7वीत शिकत होती. लीलाला शाळा बुडवल्याचे तिला कळले होते. तिने आई आणि माईला पण सांगितले होते.
त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायची ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही. बघा आता, लीला ज्या शाळेत जात होती तिची ताई म्हणजे कोण? नीला. ती पण त्याच शाळेत जात होती. ती कितीला होती? नीला 7वीला होती. आणि तिला शाळेत लीला आली नाही हे समजलं होतं. आणि काय केली मग लीला? दिवसभर वावरात म्हणजे शेतात तिथं नदीच्या बाजूला वावरात खेळत राहिली. आणि संध्याकाळी शाळा सुटायच्या वेळेला, शाळा सुटल्याच्या टायमाला ती घरी आली. पण सगळ्यांना घरात माहीत होतं की लीला आज शाळेला आली नाही. पण हे आई, माई, ताई यांनी ह्या सर्वांनी मिळून तिला काही याविषयी बोलले का? तू शाळेत गेली नाहीस असं काहीच बोलले नाहीत. कारण त्यांना लीलाची गंमत करायची होती. तिला शाळेबुडं कुणीच काही बोलले नाही. लीलाला कुणी बोलले का मग घरी आल्यानंतर? लीला तू शाळेला का गेली नाहीस असं कुणी बोलले नाहीत किंवा कुणीच काही तिला त्याविषयी म्हणाले पण नाहीत. काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे लीलाचा मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. काय खाऊ आणलास? तिने विचारले. भोला मामा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे सोळा. बघा आता, काही दिवसांनी कोण आलंय? भोला. भोला म्हणजे कोण? लीलाचा मामा. लीलाचा मामा नेहमी लीलाकडं येताना खाऊ घेऊन यायचं हे तिला माहीत होतं लीलाला की आपला मामा जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा आपल्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन येईल म्हणून. मग ती तेव्हा नेमकं मामा जेव्हा आला होता तेव्हाच ती शाळेला निघाली होती. आणि ती खूप आनंदात होती शाळेला निघाल्यामुळं, कारण बोला मामा आला होता आणि आपल्यासाठी काहीतरी खाऊ आणला होता म्हणून. मग तिने विचारलं, काय खाऊ आणलास? मग तो म्हणजे कोण? भोला मामा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे सोळा. लीला ग लीला म्हणजे लीला लहान होती म्हणून तिला काय सगळेजण लाड करायची म्हणून म्हणाले भोला मामा, माझ्या लाडक्या बाळा, मी खाऊ म्हणून आणलेत किती? बदामी पेढे 16. बघा आता, कोणते पेढे आणलेत मग? बदामी पेढे मामाने. कोणत्या? भोला मामाने. कुणासाठी? लीलासाठी. 16 पेढे, ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली. पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. बघा, 16 पेढे, ते पण बदामी. हे लीलाला खूपच आनंद झाला. आता ती खूप आनंद झाला. आणि ती पण शाळेला निघाली होती म्हणून शाळेला उशीर होईल म्हणून ती तशीच शाळेला गेली. संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार, लीला ओरडतच गेली. बघा आता, शाळा सुटल्यानंतर घरी आल्यानंतर ती ओरडतच आली आणि म्हणाली की मी आता पेढे खाणार. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते. पेढे कुठे आहेत? बघा आता, दिवसभर शाळेत गेल्यानंतर पण तिला दिवसभर काय दिसायलेत? ते पेढेच दिसायलेत. तिच्या डोळ्यासमोर काय? पेढ्यांचाच विचार होता. कसे असतील, काय असतील, मी किती खाऊ, असं हे तिला तिच्या डोळ्यात सारखं तेच होतं दिवसभर. म्हणून ती शाळेतून आल्या म्हणाले, कुठे आहेत पेढे? लीलाने आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुटीत डबा ठेवलाय बघ. बघा आता, लीला आल्या विचारले की कुठे आहेत पेढे? मग आल्यानंतर विचारल्यानंतर आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ, घे तिथून म्हणून म्हणले. बघा आता, लीलाने स्टूल घेऊन डबा काढला. शिंकाळ्यावरच्या बुट्टीत म्हणजे काय? असे वर एक बांबूला बांधलेली असते ते दोरीला ती शिंकाळं, दोरीचं विणलेलं एक जाळी असते, त्याला शिंकाळं म्हणतात. त्या शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय. आई तिथून घे म्हणाली. माते उंच असल्यामुळं, लीला छोटी आहे ना, त्याच्याच हात पोहोचत नसल्यामुळं लीला स्टूल घेऊन ते डबा लीलानं काढलाय. उघडून पाहते तर डबा सगळा रिकामा. बघा आता, लीला वरी चढून शिंकाळ्यावरच्या बुटीतला पेढ्याचा डबा घेतला आणि आत पाहते तर काय, तो डबा सगळा रिकामा. आई, यात तर एक पण पेढा नाही, लीला ओरडली. बघा आता, आई, याच्यात एक पण पेढा नाही, लीला मोठ्यानं ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली, अगं असं कसं होईल? तिने ताईला हाक मारली, नीला, ए नीला,
काय ग आई? नीला परसातून पळत आली. अगं पेढे कुठे गेले? आईने विचारले. कुठे गेले म्हणजे? मीच खाल्ले. मी खाल्ले 8 आणि नदीला दिले 8. नीला म्हणाली. बघा आता शिंकाळ्याच्या बुटीत लीलाला एक पण पेढा भेटलाय का? नाही. मग लीलाला एक पण पेढा नाही दिसल्यामुळे डब्यामध्ये ती आईला ओरडली. कुठे आहेत ग आई पेढे याच्यात? मग आई कुणाला बोललेली? नीलाला. नीला म्हणजे कोण? लीलाची ताई. ताईला हाक मारली आईने. नीला ग नीला. नीला नीला ए नीला. काय ग आई? म्हणून ती हाक आली आईकडं. मग परसात नीला परसातून पळत आली. परसातून म्हणजे काय? मोकळी जागा जिथं मुलं खेळतात. अंगण पण म्हणतात त्याला. तिथून आली आणि ती विचारली. आईने विचारले कुठे कुठे गेले म्हणजे? मी खाल्ले 8 आणि नदीला दिले 8. नीला म्हणाली. बघा आई विचारली नीला इथले पेढे कुठे गेले? तेव्हा नीलाचं उत्तर काय होतं? मी खाल्ले 8 आणि नदीला दिले 8. बघा नीला म्हणाली मग बदामी पेढे किती होते मुलांना? 16. 16 मधले नीलाने किती खाल्ले? 8 आणि नदीबाईला किती दिले? 8. 16. तसं बघा तू बदामी पेढे नदीत टाकलेस मूर्ख कुठली? आई नीलावर ओरडली. अगं हो तू म्हणालीस. हां बघा आता तू बदामी पेढे नदीत टाकलेस मूर्ख कुठली? बघा आता आई नीलाला ओरडली. का बरं? कारण तू नदीला कुठं तोंड हे असते का रे? नदी म्हणजे काय? पाणीच पाणी. मग 16 पेढे होते त्यापैकी 8 पेढे नीलाने खाल्ले होते आणि 8 पेढे नदीला दिले होते. नदीला म्हणजे मग पाण्यातच टाकले असेल ना. मग आई ओरडायली नीलाला. अगं मूर्ख कुठली? तू पेढे नदीत टाकलेस? अगं हो तू म्हणालीस पेढे नको खाऊ. माई म्हणाली नको पेढे नको खाऊ. मग मी नदीबाईला विचारलं. नदी 16 तू घे 8 मला दे 8. बघा आता मी आईला विचारले. मी तुला विचारले आई की मी पेढे खाऊ का? तर तू काय म्हणालीस? नको. काय? नको खाऊ. मग मी गेले नदीबाईकडे विचारायला. नदीबाईला विचारले नदीबाई मी पेढे खाऊ? मग नदी काय म्हणाली? तू घे 8 मला दे 8. मग नदीने काय म्हणले मग नीलाला? मला 8 दे पेढे. अगं पण नदी कशी बोलेल? माई आणि आई एकदम म्हणाल्या. कशी म्हणजे? लीलाशी बोलते तशी. नीला म्हणाली. बघा आता असं म्हटल्यानंतर आई आणि माई विचारलेत नीलाला नदी कशी बोलेल ग? म्हणून म्हणलं नदी कुठं बोलते का? हो बोलते ना. लीलाला जशी बोलते तशीच मला पण बोलली नदी. बघा आता लीलाला कुठं बोलत होती का नदी? नाही लीलाच बोलत होती नदी म्हणून. तसंच नीला पण म्हणाली लीलाला जशी बोलते तशीच नीला म्हणाली. काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते? माईने विचारले. काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते? माईने विचारले. बघा आता लीलाला विचारली माई काय ग लीला तुला बोलते नदी? बघा आता अगं माई तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते. हो की नाही ग लीला? नीला मध्येच म्हणाली, मध्येच बोलली. बघा लीला माई विचारते लीलाला लीला तुला नदी बोलते का ग? नाही. नीलाच तिची ताईच मध्येच बोलली. अगं माई तीच तर लीलाला गोळा खायला सांगते. बघ कोण सांगते लीलाला गोळा खायला? नदी. शाळा बुडवायला कोण सांगते? नदी. हो की नाही ग लीला? हे असं ताई म्हणाली. ताई म्हणजे कोण? नीला. लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय करावे बरे? तिने थोडा विचार केला आणि म्हणाली. बघा आता मुळातच लीला कशी होती? खोडकर होती. सगळ्यांनी नको म्हणलं तर ती नदीकडे जायची आणि स्वतःच नदी म्हणून तिला जे काय करा वाटलं त्याला होकार म्हणून स्वतःच बोलायची. तशी तिची खोडी तिलाच आता तिच्यावर उलटली आहे. लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय करावे बरे? तिने थोडा विचार केला आणि म्हणाली. बघा आता तिची खोडी आता तिलाच उलटली आहे. हां तिने जसं नदीपाशी जाऊन बर्फाचा गोळा खाली नदीच्या म्हणण्याप्रमाणे शाळा बुडवावी वाटली म्हणून
नदीच्या प्रमाणे म्हणण्याप्रमाणे शाळा बुडवली, तसंच आता ताईनं पण तिची खोडी तिच्यावर उलटली आहे की पेढे नदीनं पण मला आठ दे म्हणली आणि तू आठ खा म्हणली, म्हणून त्याच्यामुळे ही खोडी तिला उलटली, म्हणून ती आता बघा चिडली आहे. कोण? लीला. आणि तिची खोडी तिच्यावरच उलटली आहे. आता काय करावे बरे? तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, बघा आता तिची खोडी तिच्यावरच उलटल्यावर तिने विचार केला आणि थोड्या वेळानं म्हणाली, काय म्हणाली बघा लीला, ताई आई माई समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. बघ आता मी नदीशी बोलायला जाईल का ग ताई आई माई, मी आता नदीशी बोलायला कधी जाणार नाही. माई हसत कपाटाकडे गेली आणि डब्बा घेऊन आली. बघा आता तिची चूक कळली होती लीलाला, म्हणून माई हसली आणि कपाटाकडे गेली आणि डब्बा घेऊन आली. लीला आणि नीला घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा. आणि मग डबा आणली कपाटातला जाऊन आणि नीलाला आणि लीलाला एक एक पेढा दिला आणि आता खेळायला जा म्हणून सांगितली. कोण? माई. पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोट्याकडे पळाली. बघा आता पेढा मिळाला, तिनं खुश झाली. तिला काय खायचे होते? लीलाला पेढे खायचे होते, म्हणून शाळा सुटल्यावरती ओरडतच आली होती, कुठे आहेत पेढे, कुठे आहेत पेढे म्हणून. मग तिला पेढा भेटल्यावर आता ती आनंदी झाली आणि ती कुठे गेली? आता गोट्याकडे. आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय? माई हसून म्हणाली, कारण कसा होता लीलाचा स्वभाव? खोडकर होता. तिला सगळ्यांनी नको म्हणलं तर ती सुद्धा करायची स्वतःच्या मनावर, पण तिला कुणाला बोलायला हे केली होती? बोलण्यासाठी नदीला पुढे केली होती. आता मग पेढा घेऊन आता ती कुठे गेली? गोट्याकडे गेली. आणि म्हणून आता माईला वाटत आहे की आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय? माई हसून म्हणाली. बघा या पाठात एका खोडकर मुलीचं वर्णन आलेलं आहे. कसे मुली खोडकर असतात, आपल्याला जेव्हा जे गोष्ट करू वाटत नाही ते करण्यासाठी कसे नवीन नवीन युक्त्या सुचतात आणि त्याप्रमाणे ती करते, हे या पाठात सांगितलं आहे. मुलांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.